तुमची पॅकिंग कधी होणार आहे? चालू आहे पॅकिंग झाली. कुठे आहे? एक बॅग पॅक झालेली आहे, दुसरी व्हायची बाकी आहे. आणि हा एवढा सारा पसारा केलेला आहे कारण आमची चालू आहे पॅकिंग. मम्मी भेटती की नाही आजच्या दिवसात साडी? पान पाडलं. आता मी काहीच केलं नव्हतं यार. आता आमची पॅकिंग चालू आहे. जायचं तर आम्हाला उद्या आहे. उद्या रात्री जायचं आहे, म्हणजे आम्हाला जिकडे जायचं ते तुम्हाला समजेलच. सकाळपासून आमची फक्त शॉपिंग, खरेदी, इकडे जा तिकडे जा तेच चालू होतं. आता वाजलेत रात्रीचे 11, 11:30 आणि आता आम्ही पॅकिंग केलेली आहे. साक्षी आणि सोमची पॅकिंग ऑलरेडी डन आहे. माझी आणि मम्मीची बाकी आहे. पप्पांची करतायत बाहेर. आणि काय सो काल रात्री आम्ही सगळी शॉपिंग वगैरे कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर आम्ही पॅकिंगसुद्धा केली. आणि आज म्हणजे आज आहे 24 तारीख आणि आमची रात्री 1:40ची फ्लाईट आहे. सगळेजण 5 वाजेपर्यंत येतील. आणि पॅकिंग तर ऑलरेडी झालेली आहे. सकाळपासून काही कामं नव्हती वगैरे, सगळं आरामात चाललेला कारण ऑलरेडी आम्ही कालच सगळं उरकून घेतलं होतं. ही एक बॅग पॅक केली आहे, ही एक बॅग पॅक केली आणि पप्पांची पण इथे पॅक केलेली आहे. सो विषय असा झाला की आम्ही पॅकिंग ऑलरेडी केलेली होती 2 बॅगांची, पण 15 किलोच्या वर पर पर्सन अलाउड नाही आहे. पण आम्ही कसं केलं होतं दोघांचे एकसाथ, तरी पण नाही झालं ते 20-25 किलो झालं होतं. मग त्याच्यामुळे आम्ही कमी केले. आणि आता ही नवीन एक बॅग काढली ज्याच्यामध्ये अर्धे कपडे भरायचं काम चाललं आहे. पॅकिंग ऑलमोस्ट झाली आहे, पप्पांची पण झाली आहे. पण आता हे जे एक्स्ट्रा वाढलेत ते एका बॅगेमध्ये ठेवून देते. 8 वाजलेत, आम्हाला 8:30ला निघायचं आहे आणि अजून आम्ही पॅकिंगच करतो आहे. पप्पांची सुद्धा तयारी झाली. पप्पा जरा आज उशिरा आलेत. कुठे गेले? आमची तयारी झाली आहे. साक्षीची एक बॅग पॅक करायची बाकी होती, ती सुद्धा झाली आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत. हो, एवढी सगळी पॅकिंग आमची झालेली आहे. 1, 2, 3, 4 आणि हे 5 बॅगा भरल्यात. ही एक 6वी बॅग. आम्ही चाललोय फक्त 10 दिवसासाठी आणि पॅकिंग केली जसं आम्ही महिनाभर चाललोय. बोलो कर अंकल, हमें हफ्ता की चले तू भी चलेगा लेकिन जल्दी पहुंचाना. रॉकेट की जैसे गाड़ी चलाना. फिर गई दूरिया मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. रस्ते का सिंगल गाड़ी में आके बैठ गया है. तर विषय असा झाला की आम्ही लोक निघालो लेट, ती गोष्ट वेगळी आहे. आणि त्याच्यानंतर लागला आम्हाला ट्रॅफिक. त्याच्यामुळे आमची फ्लाईट आहे 1:50ची आणि आता वाजले 1:45. तुला बघ मी चुकीचं बोलली तुझं ना. आणि आता वाजलेत 11:45. म्हणजे आम्ही खूप जास्त लेट आहोत. आम्हाला टेन्शन आलं की 12च्या 5 ते 10 मिनटं आधी तरी आम्ही लवकर पोहोचलो तर पटापट बोर्डिंगला आम्ही लवकर जाऊ शकतो बॅग वगैरे टाकून. सो आता वाजलेले आहेत 12 आणि आम्ही करेक्ट गेटच्या समोर आता 2-3 मिनिटामध्ये पोहोचू. तुमने कुछ कर सकी. भाई मनालीला तर काही कामच नाही देऊ तिथे. चल, ऑलरेडी दे आर वे टू लेट. चल ना पटकन. चला 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 पटकन पटकन पळा. एवढा जीवाचा आटापिटा करून मम्मी इथे पोहोचलोय आणि फ्लाईट लेट आहे. अरे हेच तर एक्सपेक्टेड होतं. आता ह्याचा बुमरँग काढू. चल भेटले. आमच्या तिकीट आलेलं आहे. ती कळेल विंडोसाठी. काय म्हणणं आहे तुमचं? आपले फ्लाईट लेट आहे. तुमच्या माणसाला झालं ना. अब तू देख बेटा. अब तू गया बेटा. मम्मी सो आमची फ्लाईट तर डिले, तर आम्ही पूर्णपणे हे फिरतोय एअरपोर्ट. तर इथे खूप छान छान छोटी छोटी दुकानं आहेत. सो होमलॉक माइनक्राफ्टचा गेम दिसलाय. तुला कोणी घेऊन नाही देणार आहे. सो प्लीज
कलर्स वगैरे सगळं काही आहे इकडे. बघ इकडे खायचं पण आहे, खायचं बघू चला. होती 1:50ची आणि आता ती आहे 3:50 का 3:30ला. 2 ते 3 तास लेट. आणि त्याचा मेसेज खरंच मला आला नव्हता की फ्लाईट डिले आहे म्हणून. ते मला म्हणतात की तुम्हाला मेसेज आला तर नाही, पण इतकी झोप येते आहे. आणि ह्यावेळेस मला जे आम्ही गेट 1ला आहोत. लास्ट टाईमचा एअरपोर्टचा जो लुक होता, इंटरनॅशनल एअरपोर्टला होतो आम्ही. फर्स्टच गेट होता ना तो, पण तरी पण त्याचा ॲम्बियन्स इतका क्लासिक होता. इंटरनॅशनल होते, डोमेस्टिक. तू पप्पासारखी बस, तू पप्पासारखी बस. अस्वेद. वी आर करेक्टिंग, रिक्रिएटिंग. हां. तू नको ना तू. हा, तू माझ्याकडे असं हस मग. सो आता फायनली आम्ही प्लेनमध्ये जाता जाता बसचा पण प्रवास करतात. सिस्टम खराब. तिथं बघ, तिथं झूम कर. तिथं मम्मी मागे तर पण मी कोणासाठी सीट फायनली त्या प्लेनवाल्याने आपल्याला आपल्या जागी सोडलंय. ते सामान टाकत होतो, आम्हाला इथे मोर दिसला. आम्ही पळत पळत आलोय. आयुष्यपत काय सुंदर मोर आहे. बघा बघा. इतका समोरून पहिल्यांदा मोर बघते मी. तरी मोर बघितला. एक नंबर एक नंबर एक नंबर. आल्या मोराचं दर्शन. पण एक नंबर काम झालंय, कारण आम्हाला मोर दिसलाय. आधी तो एकदम लांब त्या भिंतीवर एक होता. आणि नंतर मम्मी मला बोलली की इथे गार्डन मध्ये पण आहे, जा बघ. आयुष्यपत इतका भारी होता. कसं वाटलं सोहम? सोहम भिकारी. बाईकची रेस चालली आहे सोहम. आत्ता आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. नाश्त्याची टेस्ट चुम्मेश्वरी होता. पराठा, छोले कुलचे, छोले भटुरे, डोसा, सँडविच वगैरे खूप काही मागवलं होतं. पण टेस्ट म्हटलं ना, पराठा खाऊन तर मजा आली. एक नंबर बटरी पराठा होता. आणि छोले कुलचीची टेस्ट तोंडातून जाणारच नाही, इतकी भारी होती. हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्याच्या बाहेर सगळे रायडर्स आले होते. कावासाकी आणि सोम कोणती गाडी होती? कावासाकी ZX-10R, कावासाकी H2R, सगळ्या कावासाकी होत्या. त्याच्यानंतर BMWच्या जेवढ्या स्पोर्ट्स बाईक्स आहेत तेवढ्या सगळ्या होत्या. वगैरे आम्ही हॉटेलवरून खाऊन वगैरे आता निघालोय मथुरेच्या दिशेने. भाई इथले
माझ्याकडे पण तू बॅगेमध्ये तरी पण नाही अशी बोलते रस्ते ना रस्ते एक नंबर. तुम्ही का जाता बघा एक नंबर असते. आमच्या गाडीचे ज्या ड्रायव्हर आहेत त्यांचे मिशा बघा. हॉटेलवर पोहोचलो आणि मग आम्हाला फ्लाईटने यायलाच उशीर झाला होता, त्याच्यामुळे इथे पोचायला सुद्धा उशीर झाला. तर सध्याला आम्ही मथुरेमध्ये आहेत. आम्ही हॉटेलमध्ये चेकिंग केला, फ्रेश वगैरे झालो, आता आवरलं आणि आता आम्ही मथुरा फिरायला जाणार आहे पूर्णपणे. आणि आम्हाला आज मथुरा आणि आग्रा दोन्ही करायचं होतं, पण आता वाजलेत 2 वाजत आले. आमचा टायमिंग 1चा होता की 1 वाजता आपण निघूयात, पण 1 तास लेट झाला. त्याच्यामुळे आता खूप जास्त लेट झालं आहे निघायला. तर आम्ही फक्त आता मथुराच करणार आहे, मथुरेमधले सगळे पॉईंट्स. मम्मी रेडी आहे, साक्षी सोहम सगळे रेडी आहेत. आता फक्त निघणार आहोत. मी आलेलो आहोत वृंदावनला आणि नाही आपण आता वृंदावनमध्ये आहोत. हां थैंक यू दीदी. कहाँ से आप? हम लोग मुंबई से. सो हम लोग अरे यार माझी हिंदी निघायला लागली आता. इथले माकडं इतके चतुर आहेत की ते मोबाईल किंवा चष्मा घेऊन पळतात. त्यामुळे मी फोन असा जरा खाली पकडून पकडून चालते की जर एखादा माकड येऊन जर आमचा फोन घेऊन गेला झालं मग कल्याण. मग आता आम्ही ब्लॉग बंद करतो तेव्हा. वृंदावन को 5,500 लेवल है. एक मंथ भी ठहरने से इधर को कंप्लीट दर्शन नहीं कर पाते. तो वृंदावन का मुख्य देवल है गोपाल कृष्ण महाराज नंदचावाड़ा. राधे राधे, जय श्री राधे राधे. ओ इधर इधर गाल पे मत लगाना. आई गो आई गो आई गो. मंदिर का पूरा नाम गोविंद देव जी का मंदिर है. हाँ ये मंदिर को निर्माण किया था राजा मान सिंह, जयपुर के राजा. हाँ. जब बनाया गया था तो ये 7 मंजिल का था. इसको औरंगजेब ने 4 मंजिल तोड़ दिया था. हे जे काका आहेत ही खूप छान माहिती देतात. एक नंबर की सगळं सांगतात कसं झालं काय झालं. पण आम्हाला एकच भीती आहे की एक जरी माकड आमच्या अंगावर आलं की झालं, कारण ते माकडांना मागं पुढंच आहेत, त्यांना फ्रुटी दिल्याशिवाय ते लोक जात नाही. एवढं आमचं राधे राधे. मग वाटतं व्हायला मला. इथे पूर्णपणे मंदिराची जी काही माहिती आहे ती दिलेली आहे. किती माकडे आहेत बघितले? हेच ते माकडे आहेत हे बघा. राधे राधे. आता आमचं एक मंदिर फिरून झालंय जे की आपल्या मागे आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे सेकंड मंदिर पाहण्यासाठी. आहे जे दुसऱ्या गल्लीमध्ये आहे, आम्ही तिकडे चाललो. इकडे खूप छान छान असं मार्केट आहे, म्हणजे आपण शॉपिंगही करू शकतो. हा व्लॉग हा फॅमिली व्लॉग असेल, पण मी सगळा डिटेल व्लॉग जो असतो कसं जायचं काय काय मंदिर आहे त्याचा एक स्पेशल व्लॉग बनवणार आहे, तर तो सुद्धा पाहायला विसरू नका. आता आलेलो आहोत सिंहपोर हनुमानजी मंदिर, त्याच्यामुळेच इथे खूप जास्त माकड आहेत मला असं वाटतं. मंदिर जा रहे हैं.
अभी ये यहाँ पर गोपाल कृष्ण महाराज, जहाँ भगवान श्री कृष्ण ने रास रचाया था, भगवान कृष्ण ने लीलाएं की थी वृंदावन की कुंज गलियाँ। वृंदावन की कुंज गलियों में डोलो, राधे राधे बोलो, दुखी कुकरी बोलो। हम जा रहे हैं वृंदावन की कुछ गलियों में, जहाँ पे राधा कृष्ण जी ने कृष्ण जी ने रास लीला रचाई थी। इथे सगळं तुम्हाला देवाच्या माळी, कंठी माळी, तुळशीच्या माळी सगळं काही भेटेल। गलिया गलियामधून आपल्याला जायचं आहे। के उस पार गए। कृष्ण के मामा का नाम कंस, अकासुर, बकासुर, सक्तासुर, पूतना राक्षस को भेजा। तो भगवान के पालन करने वाले माता पिता का नाम नंद बाबा यशोदा, भगवान कृष्ण का पालन इधर किया। ये वृंदावन की वो कुंज गलियां हैं। तर विषय असा आहे की कोणत्याही टुरिझमला आपण जा देवस्थानावर घपला होतो, जे मला नाही आवडत। ती जी टुकटुक दिसते आहे, ती जी इलेक्ट्रॉनिक गाडी दिसते, आता आम्हाला त्याच्यातून जायचं। पप्पा आपल्या वजनाने, तुम्हाला वाटतं आपल्या वजनाने ती पुढे जाईल? मला ना कष्ट करा, लांब जायचंय। झालं तर रेकॉर्डच नाही करता आला। आता एका माकडाने एका माणसाचा चष्मा घेतला आणि डायरेक्ट वरती घेऊन गेला। जेव्हा त्या माणसाने फ्रुटी फेकून मारली, त्याच्या हातात गेली, तेव्हा त्यांनी तीन फ्रुटी पिला तो, तेव्हा जाऊन त्याने चष्मा दिला। नाही तर तो असा तोडून दाखवत होता, तोडतो म्हणून त्याने 3 फ्रुट्या फेकून मारल्या, म्हणजे फेकून दिल्या त्याच्याकडे, कॅच पकडल्या, तेव्हा जाऊन त्याने त्याचा चष्मा रिटर्न केला। असे आहे तिथले माकडं, म्हणून इथे रेकॉर्डिंगसाठी फोन सुद्धा बाहेर काढता येत नाहीये। जर ते लोक बोलतात तुमच्या भरोशावर तुम्हाला फोन काढायचा आहे। तर आम्ही बाकी बिहारीजींचं दर्शन करून त्या टुकटुकमध्ये, अशा टुकटुकमध्ये बसून आम्ही पोहोचलो निधीवनला। इथे खूप सारे असे दुकानं आहेत जिथे कॉटनचे सगळे ड्रेसेस वगैरे भेटतात, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राधाकृष्णाच्या मूर्त्या, त्यांचे ड्रेसेस, त्यांच्या ज्वेलरीज आणि त्यांचं सगळं काही सामानाच्या अक्षरशः शोरूम आहेत। इतके मोठे मोठे शोरूम आहेत की आपले जसं कपड्यांचे शोरूम असतात तसे शोरूम आहेत। मी एका शोरूममध्ये जायचं ट्राय करेल, पण आत्ता अंधार होत आला आहे। आता आम्हाला निधीवनला जायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रेम मंदिरला सुद्धा जायचं आहे, तर त्याच्यामुळे टाईम कसा ॲडजस्ट होईल त्यावर डिपेंड आहे। निधीवन जिथे राधाकृष्ण यांनी रासलीला केली, ते ॲक्च्युली सगळं पॅक केलेलं आहे, कारण त्या झाडांना कोणी त्रास देऊ नये म्हणून। सो आता आम्ही निधीवनमधून बाकी बिहारीलाल, राधारमण, हां आता प्रेम मंदिरला जातो। हे सगळे मंदिरं करून आता आम्ही प्रेम मंदिरला चाललोय। साक्षी कशी बसली आहे? इथे गाड्या खूप छोट्या आहेत की आम्ही खूप मोठे सगळी हेल्दी फॅमिली असल्यामुळे रिक्षा काही वृंदावन आम्ही एक्सप्लोर केलं आज दिवसभरामध्ये। त्या असा रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे त्या टमटमवाल्याने आम्हाला उतरून दिलंय आणि आता आम्हाला चालत चालत तिथपर्यंत जायचं आहे। दूध नाही वापरलं वाटतं। आता मी ना सो आता चहा नाश्ता वगैरे करून आणि अशी चप्पल हातात घेऊन आम्ही चालत प्रेम मंदिरला चाललो। साक्षी मॅडम डाऊन झालं। हो मॅडम, हो मॅडम, हो मॅडम, हो मॅडम। आज माझी सर्वात जास्त खुश आहे, कळालं? आज मी वृंदावनला आले होते ना, म्हणजे मथुराचाच फक्त प्लॅन होता, पण त्या अचानकमध्ये घडलेला प्लॅन म्हणजे वृंदावन आहे।
है ना? चला सगळंच झालं म्हणायचं. सो आणि आता पोहोचलो आहे. इथून पुढे असं मंदिर आहे. इकडे मंदिर आहे पण इतकी जास्त गर्दी आहे ना, खूप जास्त गर्दी आहे. हे आहे प्रेम मंदिर आणि प्रचंड प्रमाणात इथे गर्दी आहे.